तर पाकिस्तानचे काही जनरल्स हे आले होते बांगलादेशमध्ये आणि त्यांना मोठ्या प्रमाणात भारतविरोधी कारवाया करण्यामध्ये बांगलादेशनी मदत केलेली आहे. पाकिस्तानची जी गुप्तहेर संस्था ISI आहे, ती तिथे ॲक्टिव्हेट केली जाते आहे आणि एवढंच नव्हे तर लष्कर-ए-तैयबा जो मोठा दहशतवादी गट आहे, या दहशतवादी गटाचे म्हणजे जो मुख्य आहे हाफिज सईदचा जो भाऊ आहे, तो भाऊसुद्धा इथे पोहोचून तिथे गडबड करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि असं मानलं जातं, की हे सगळं झालं बांगलादेशमध्ये, तर ईशान्य भारत जो आता अनेक वर्षापासून शांत आहे, तिथे ते तिथली इन्सर्जन्सी किंवा तिथली बंडखोरी किंवा तिथला हिंसाचार हा वाढवण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे बांगलादेशच्या कारभारामध्ये पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISIनी मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ तयार केलेली आहे आणि ज्यामुळे भारताच्या विरोधात ते बांगलादेशमधून एक वेगळी फ्रंट ही उघडू शकतात.